थेंब जेव्हा समुद्रात पडतो तेव्हा त्याचे अस्तित्व संपते, पण तोच थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. म्हणूनच आपण कुठे आहोत आणि कोणाच्या सहवासात आहोत याला खूप महत्त्व असतं. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, सकारात्मक विचार करा आणि स्वतःची खरी किंमत ओळखा. तुम्ही जर योग्य ठिकाणी असाल तर तुमची चमक नक्कीच जगाला दिसेल. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता माझी सकाळची सर्व कामं आवरून झालेली आहे आणि थोडा वेळ मी बसून घेतलेला आहे आणि आता मी थोड्या वेळाने स्वयंपाकाची सुरुवातही करणार आहे. बऱ्याच दिवसापासून इथे पाऊस नाही आहे. आज जरा पावसाचे वातावरण आहे आणि थोडे आभाळही आलेले आहे आणि हवा पण खूप गरमही आहे. सध्या खूप गरम पण होत आहे आणि पावसाची खूप गरज आहे, कारण इकडे एकच पाऊस झालेला आहे. जसं मुंबई पुण्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला तसा पाऊस काही इकडे झालेला नाही. बऱ्याचशा लोकांच्या पेरण्यासुद्धा राहिलेल्या आहेत, त्यामुळे सर्वजण पावसाची वाट बघत आहेत. त्याचप्रमाणे आता लवकरच श्रावण महिना सुरू होईल आणि श्रावणाच्या पहिल्या रविवारी आमच्याकडे खानदेशात कानबाईची स्थापना होते. म्हणजे जसं इतर ठिकाणी महालक्ष्म्या असतात त्याच पद्धतीने खानदेशामध्ये कानबाईचा मोठा उत्सव असतो. अगदी घरोघरी हा उत्सव साजरा केला जातो. खेड्यात तर याचं रूप अगदी पाहण्यासारखं असतं. 2 दिवसाचाच हा कार्यक्रम असतो आणि ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी कानबाईचा उत्सव कसा साजरा केला जातो ते दाखवणार आहे. आता आपल्या चॅनललाही लवकरच 2 वर्ष पूर्ण होतील आणि मी जवळजवळ 500 ते 600च्या दरम्यान व्हिडिओ पोस्ट केलेले आहे आणि ते तुम्ही अगदी रेग्युलर छान बघितलेले आहेत, कमेंट केलेली आहे. याच पद्धतीने तुम्ही यापुढेही व्हिडिओ नक्की बघत जा आणि कमेंट करत जा. आणि तुम्ही अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. चला तर मैत्रिणींनो, आता आपण रोजच्या दैनंदिन कामाला आता सुरुवात करूया. चला, मी आता लगेच पुढच्या कामांना सुरुवात करणार आहे, पण तुम्हाला माझे व्हिडिओ नेहमी बघायचे आहेत. ही बघा, ही फ्रँकी कशी सकाळच्या वेळेला झोप घेते आहे. ज्या ज्या वेळेला मी योगा करून येते त्यावेळेला ही अगदी झोपेमध्ये असते. झोपेत असताना हिला हात लावलेला आवडत नाही. तुम्हाला तर माहिती आहे की आमच्यावरती 2 स्टोअर रूम आहे. त्या स्टोअर रूममध्ये माझी चक्की ठेवलेली आहे आणि मी आता दळण दळायला आलेली आहे. बऱ्याच दिवसापासून आता चक्की बंद आहे, मला दळण दळायचंय. चला, आपण आता दळण दळूया. त्याच दिवसापासून ही चक्की पण आत आहे. आता मी तिला बाहेर काढून घेणार आहे. हे बघा, आता बाहेर काढते तिला आणि तिला थोडी स्वच्छही करावी लागणार आहे. हे बघा, आता मी चक्की बाहेर घेते आणि तिला थोडं स्वच्छ करते. इकडे दार येतं ना, दगड लावून घ्यावं लागणार आहे. दळण दळायचं पण एक कामच असतं. खूप दिवस बंद राहिली ना, मग तिच्यामध्ये जरा किडेही पडून जातात आणि खूप घाणही होऊन जाते ती. आता जवळजवळ 2 महिने झाले तिला बंद आहे, 2 महिन्यापासून. त्याच्यामध्ये जर पीठ अडकून राहिलं ना मग किडे पडून जातात. मग स्वच्छ करायचं. आता या वेळेला काही दिसत नाही, अगदी स्वच्छ आहे ती. चक्कीला आता बरेच वर्ष झाले. मी जेव्हा संभाजीनगरला होती ना त्यावेळीची चक्की. तुमच्याकडे जर चक्की असेल तुम्ही ती कशी वापरतात किंवा कशी स्वच्छ करतात ते मला कमेंटमध्ये कळवायचं आहे.
म्हणजे जेणेकरून मलाही कळेल की तुम्ही कोणत्या पद्धतीने चक्कीचा वापर करता. एवढं पीठ निघालेलं आहे त्याच्यातनं, पण काही खराब असेल असं काही वाटत नाही ते. ही जाळी येईल, चक्कीची जाळी लावून घेते मी. धान्य सर्व वर असल्यामुळेच ही चक्की येथे ठेवलेली आहे आणि मग वरून दळून खाली पीठ घेऊन जाते नेहमी. हे गहू टाकले मी, आता दळायला सुरुवात कर. टाकले गेले आता गहू. अर्ध्या तासात 5 किलो दळण दळत होते. डबा इकडे ठेवून येते आता. हे बघा, मी आता हे पीठ याच्यामध्ये काढून घेणार आहे आणि खाली घेऊन जाणार आहे. आता ज्योती येईल ना पोळ्या लाटायला, बाकीचं आता उद्या. या पद्धतीने मी 10 किलो दळण दळून ठेवत असते. जवळजवळ 2 आठवडे किंवा 3 आठवडे एवढे ते पीठ मला जात असते. एकाच वेळेला मी सर्व गहू, बाजरी, ज्वारी, डाळ दळून ठेवून देत असते. म्हणजे महिन्यातनं मी फक्त एकचदा चक्की लावते. मग आता मी जवळजवळ 5 किलो गहू दळलेले आहेत. बाकीचे आता मी उद्या दळेल. घरी जर दळण दळले तर आपल्याला चक्की साफ करायचा त्रास असतो, परंतु जाण्या येण्याचा त्रासही वाचतो. त्याचप्रमाणे 5 किलो गहू दळले म्हणजे त्याचे अगदी भरपूर पीठ येते. आता मी पुण्यामध्ये 2-3 वेळा दळण दळलं ना, तर जवळजवळ 10 किलो ते 6 ते 7 किलो जी घरी असते ना ती चक्की दळते, तेवढे पीठ येते, तेवढे ते पीठ होते ते. हे बघा, खाली जाताना कपडेही घेऊन जाऊ म्हणून मी कपडे काढायला गेली आणि माझे ट्रायपॉड अगदी जोरात जमिनीवर मोबाईल सकट कोसळले आणि मोडून गेले. ट्रायपॉडचे तुकडे झाले. आता मी खाली आलेली आहे. आता माझे सर्व सकाळचे जे कामं असतात ते झालेले आहे आणि जेवणंसुद्धा सर्वांचे झालेले आहेत. आणि आता मी जयाबाईची वाट बघत बसलेली आहे. थोड्या वेळाने जयाबाई कामासाठी येतील आणि रोजचे कामं करतील. खूप हवा असल्यामुळे ट्रायपॉड मी टेरेसवर लावलेले होते आणि अगदी जोरात ते खाली कोसळले आणि नवीनच ट्रायपॉड लगेच तुटल्यामुळे मला थोडे वाईटही वाटले. जयाबाईंचा आवाज आलेला दिसतोय मला. आता जयाबाई येतीलच. हा, या ना. बंद आहे का दार? या बघा, जयाबाई आल्या. या. तुमची वाट बघते ना. इतकी कुणाचीच वाट बघत नाही, जयाबाईंची वाट बघत. हे बघा, आज आम्हाला काय पार्सल आले आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. हे बघा, याच्यातनं काय निघालेलं आहे. हार्पिक तेल, राईस ब्रान तेल.
पूर्ण उघडावं लागेल ते. हे बघ, लोवांचा वास किती तास आहे. अगरबत्तीचा पुडा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तेल आहे. गुळ पण आहे का? वेगळी बॉटल आहे, शुगरचा औषध आहे. हे बघा शेंगदाण्याचं तेल, हे राईस ब्रान तेल, हे काहीतरी आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ? मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील हाईप करा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हे सगळं